नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण चिखली शहरातील जे पुंडलिक नगर जो भाग आहे त्या भागामध्ये आपण आहोत. इथे येण्याचं कारण असं आहे की आपण नेहमी आरबी मराठी संवादच्या माध्यमातून विविध व्हिडिओ तुम्ही आमचे बघत असाल, परंतु आजचा हा जो व्हिडिओ असा आहे की आज हा एक मनाला हळहळून टाकणारा हा व्हिडिओ आहे. आपल्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे की बालपणापासून तारुण्य वयापर्यंत आणि मधल्या काळापर्यंत कुठेतरी या ठिकाणी सकारात्मक दिशेने वाटचाल करणारं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. आदरणीय राणा रविकुमार इंगळे, चिखली तालुक्यातील पाटोदा गावाचे आहे रहिवासी आणि ते पुंडलिक नगर भागामध्ये वार्ड नंबर 6 डुकरे पाटील चक्कीच्या जवळ त्यांचं एक निवासस्थान आहे आणि निवासस्थानामधून ते एक उद्योग या ठिकाणी चालवतायत. उद्योग म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ठणठणीत उद्योग चालवण्यासाठी तब्येत सुद्धा महत्वाची असते, परंतु कोणत्याही तब्येतीची पर्वा न करता 90% अपंग असताना कुठेतरी या ठिकाणी एक मनामध्ये जिद्द ठेवून एक व्यवसाय सुरू करायचा आणि व्यवसायाला या ठिकाणी करत असताना कुठेतरी प्रामाणिकता महत्वाची आहे आणि प्रामाणिकतेच्या माध्यमातून जो व्यवसाय करतो आणि तो तडास या ठिकाणी जात असतो. असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत, निराधार आहेत आणि वातीचा उद्योग तयार करतायत. आपण बघतोय त्यांच्या हातामध्ये वात आहेत, कापसाची वात तयार करतायत, जेणेकरून आपल्या प्रत्येक घरामध्ये उपयोगी पडणारी दिव्यामध्ये जळणारी जी वात असते त्याच पद्धतीची वात तयार करणारे आपल्यासोबत इंगळे आहेत आणि त्यांना विचारूया हा एक त्यांचा जीवनातील संघर्ष. हार्दिक स्वागत, सुस्वागतम. आज हा आपण या ठिकाणी या ज्या वाती बनवतायत, ह्या वाती बनवायचा छंद कसा लागलाय? सर, मी आता कसं आहे, दुसऱ्या वर्गात असताना माझा अपोलिओन हात गेला आणि नंतर 18 वर्षानंतर माझं उजवी साईड बारीक पडली. माझं शरीर कुचकामी झालं, पण काहीतरी इच्छा होती करायची, जिद्द होती मला. आता करावं तरी काय, म्हणणार आपल्याला काहीतरी व्यवसाय तर करायचा आहे, यासाठी आत्मनिर्भर आपल्याला व्हायचं, तर मग एक काहीतरी उद्योग करावा लागेल म्हणून मी एक वातीचा उद्योग निवडला आणि 2012 पासून हा उद्योग करत आहे. पण आपली जेमतेम घरची परिस्थिती कशी आहे? माझी परिस्थिती जेमतेम गरीब आहे. अच्छा, म्हणजे शेती वगैरे? 2-4 एकर 4-5 एकर शेती, दोघा भावा मिळून. 2 भाऊ आहेत? 2 भाऊ आहेत. आपलं लग्न वगैरे? लग्न वगैरे काही झालेलं नाही. मी म्हणजे परहाती आपला व्यवसाय आहे हा? परहाती, दुसऱ्यावर अवलंबून आहे मी सर्वच. मला उठून बस म्हणजे 90% अपंग? 90% अपंग आहे. मला स्वतः उठता येत नाही, चालता येत नाही, हातालाही दुखापत झालेली आहे, पण आता बेल्ट काढलेला आहे मी. अच्छा, हा, खाली टाकलेला आहे. पण हा उद्योग या ठिकाणी करताना काही मंडळींकडून आपल्याला काही सहयोग या ठिकाणी मिळालेला आहे का, काही मदत? नाही, मदत मला फक्त पहिल्या वर्षी माझा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मलकापूरचे प्राध्यापक आहेत, रमेश परिहार म्हणून, त्यांनी मला गायडन्स केलं. म्हणजे मी कापूस देत होता, मग त्यांनी मला पहिल्या वर्षी कापूस दिला आणि मी तेव्हापासून वाती करायला लागलो. कारण त्यांचं मार्गदर्शन आहे खरं. बरं, तुमचं अपंगत्व असताना तुम्हाला काही याचे काही पैसे वगैरे मिळत असते ना, काही केस वगैरे काही केले असते? आता माझ्याकडं ते संजय गांधी निराधारचे पैसे मिळतात मला, ते 1,500 रुपये. याच्या व्यतिरिक्त काही मिळाले नाही. मी खूप वेळेस झेरॉक्स मशीनसाठी अर्ज केला पंचायत समितीचे समाज कल्याणला, पण ते काही आपल्याला मिळाले नाही. काही लोकप्रतिनिधीकडे आपलं सुद्धा कर्तव्य असतं की त्यांच्याकडे काही मागणी करावी. ताईला आकडे मी इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअरची मागणी केलेली आहे, पण ती काही अजून पूर्तता झाली नाही. बरं, कुठेतरी या ठिकाणी कागदपत्रांच्या काही अडचणी आहेत? कागदपत्राच्या अडचणी, आता मला स्वतः ऑफिसला कोणत्या कार्यालयामध्ये जाता येत नाही. मला जे करायचं असतं ते तुमच्या तुमच्यासारख्या माध्यमाच्या माणसाकडूनच मी माझी पाठपुरावा करून घेतो, कागदपत्र पाठवतो कार्यालयामध्ये, आणि जर झालं तर ठीक, नाही जर राहिला असा विषय. अच्छा, म्हणजे उपजीविका आपली याच्यावरतीच आहे? याच्यावर आता माझा उपजीविका, मला 1,500 रुपये मिळतात आणि माझा व्यवसाय धंदा आहे, याच्यावरती माझी उपजीविका चालते. मित्रांनो, हे आहेत इंगळे. कारण मनाला एक हळहळ करून टाकणारी एक घटना आहे, जेणेकरून अशा दात्यांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण बोलतोय की नुसतंच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, ह्या ओळी जर तुम्हाला जर या ठिकाणी प्रत्यक्षात जर उतरवायचे जर असेल तर अशा व्यक्तींना मदत करणं हा एक महत्वाची बाब आहे आणि आपली सुद्धा जिम्मेदारी या ठिकाणी पडते की आपण मदत करावी. या हाताने मदत करणे आणि या हाताला माहित न होऊ देणे, अशा पद्धतीचं जर आपण
कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामधून या ठिकाणी अशा व्यक्तींना जर मदत जर केली तर कुठेतरी या ठिकाणी देवाला एक सार्थकी ठरेल अशी मदत त्यांना या ठिकाणी होईल असं मला वाटतंय. कारण की एक प्रांजळ हेतू आहे, जेणेकरून स्वतःचे अपंगत्व आल्यामुळे कुठेतरी या ठिकाणी दुसऱ्यांवर अवलंबून असताना आपण एक उद्योग सुरू करायचा आणि त्या उद्योगाला चालना द्यायची. म्हणून आज हा आपण या ठिकाणी सणासुदीचे दिवस आहे. मित्रांनो, येणारा काळ जो आहे या ठिकाणी आता गणपती बसणार आहे, नवरात्र आहे, त्याच्यानंतर दिवाळी आहे, दसरा आहे. हे जे सण आहेत, या सणामध्ये जास्तीत जास्त या कापसाच्या वाती चालतायत आणि त्या कापसाच्या वाती ओरिजिनल या ठिकाणी खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे संपर्क साधा. मित्रांनो, या इथे एक मोबाईल क्रमांक सुद्धा त्यांनी दिलेला आहे, त्यांचा पत्ता सुद्धा दिलेला आहे. त्यांच्या निवासस्थानी या आणि या वाती घेऊन जा. जेणेकरून आपण बघतोय की जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगायचं आणि कशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्याच्यावर मात करायची. परंतु हा एक प्रसंग या ठिकाणी असा आहे की खरोखर या ठिकाणी मनाला चटका लावून जाणारा प्रसंग आहे. त्यांच्यावर जी बितलेली आहे ती कोणावरही बितू नये म्हणून हा व्हिडिओ आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. संबंधित आमदार साहेबांनी आणि ताईंनी आणि महाराष्ट्र शासन माझ्याकडे लक्ष ठेवून माझ्या उद्योगाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काहीतरी आर्थिक सहाय्य करावं मुख्यमंत्री सहायता निधीतून, अशी माझी अपेक्षा आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की लोकप्रतिनिधींकडून आजी माझी जे लोकप्रतिनिधी आहेत, जे कुठेतरी या ठिकाणी सत्तेमध्ये सुद्धा आहेत, जे सत्तेमध्ये नाही आहेत, त्यांना सुद्धा कळकळीची विनंती त्यांनी केलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. जेणे होईल ते पर्यंत या ठिकाणी त्यांना मदत या ठिकाणी झाली पाहिजेत, असाच प्रयत्न या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे आहे. जेणेकरून आता त्यांना चालता येत नाही. कुठेतरी त्यांनी लोकप्रतिनिधीकडे मागणी केली होती म्हणतायत की इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअरची इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअरची, परंतु काहीतरी कुठेतरी या ठिकाणी घोडा अडला असेल. मी तर म्हणतो की अशा व्यक्तींना, गरजवंत व्यक्तींना मदत करणं हा एक महत्वाची बाब आहे आणि शासनाला सुद्धा, प्रशासनाला विनंती करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की लवकरात लवकर त्यांची जी पूर्तता आहे त्या पूर्तताला या ठिकाणी आपण सामोरं जावे आणि त्यांना एक मदत करावी, जेणेकरून खरोखर अपंगाला मदत करणे हा प्रयत्न या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. माझी विनंती महाराष्ट्र शासनाला की बाबा मला आत्मनिर्भर माझ्या उद्योगाला भरभराट येण्यासाठी की मुख्यमंत्री सहायता निधीतून भरी मदत देण्यात यावी आणि आमदार निधीतून इलेक्ट्रॉनिक व्हीलचेअर मला देण्यात यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. मित्रांनो, ही आहे खरी परिस्थिती. कारण की आज त्यांच्या निवासस्थानी मध्ये येण्याचं कारण असं आहे की कुठेतरी धंदाकट या ठिकाणी उद्योग करतायत, परंतु उद्योग करत असताना या ठिकाणी तो उद्योग सुद्धा या ठिकाणी प्रामाणिकपणे असला पाहिजेत. हा प्रयत्न या ठिकाणी व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे आहे. नियमित ते वाद करतायत आणि वाद करून आपली कुटुंबाला सांभाळतायत, उपजीविका करतायत. म्हणून जास्तीत जास्त खरेदी करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीला धावून आपण यावं असा प्रयत्न सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.